नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. वास्तविक पाहता आज एक सर्वात जिव्हाळ्याचा आणि महत्त्वाचा विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. बऱ्याच वेळा 2023च्या तुलनेमध्ये 2024मध्ये यावर्षीचा पेपर इझी लेवल राहिला असं बोललं जातं आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क्स जास्त पडलेले दिसतात. वास्तविक पाहता गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल, MBBS किंवा BMS असेल, ह्या सर्व ॲडमिशन प्रोसेसमध्ये ॲडमिशन हे मार्क्सच्या आधारे न मिळता ऑल इंडिया रँक किंवा SMLच्या आधारे मिळत असतं. त्यामुळे ऑल इंडिया रँक आपला किती येईल हे सर्व विद्यार्थी आणि पालकांमध्ये साशंकतेचं वातावरण आहे. आणि आम्ही जे काय पाठीमागच्या 5-7 वर्षाचा स्टडी करत आलेलो आहे त्याचा स्टडीच्या आधारे 700 पासून ते 590 पर्यंत असणारा जो रँक आहे त्याच्या संदर्भातलं प्रेडिक्शन आज आम्ही मांडण्याचा तुमच्यासमोर प्रयत्न केलेला आहे. वास्तविक पाहता दरवर्षी ज्यावेळेस काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये विद्यार्थ्यांचे फोन येणार त्यावेळेस खूप सारे विद्यार्थ्यांना 500 ते 550 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची जेवढी संख्या गेल्या काही वर्षामध्ये होती ती संख्या 600 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्यांची यावर्षी पाहिलेली आहे. 650 पेक्षा जास्त मार्क्स असणारे विद्यार्थ्यांचे फोन खूपच कमी येत असायचे दरवर्षी. यावर्षी 650 पेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची थोडीशी संख्या कमालीची वाढताना पाहिलेली आहे. त्यामुळे कंपॅरेटिव्हली 500 ते 550 पर्यंत सुद्धा विद्यार्थ्यांची संख्यांचं सर्व अनालिसिस आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. परंतु आत्ता आपण रँक व्हर्सेस मार्क म्हणजे ऑल इंडिया रँक, मार्क्स व्हर्सेस ऑल इंडिया रँक या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. म्हणजे 720 एवढे मार्क्स पडणाऱ्याची संख्या 2023मध्ये 2 एवढी होती, परंतु ती वाढून जवळपास 2024मध्ये 15 ते 16 होण्याची शक्यता आहे. म्हणजे गेल्या वर्षी 710 एवढे स्कोर करणाऱ्यांची संख्या ही जवळपास 75 एवढी होती. म्हणजे 710 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 75 ऑल इंडिया रँक होता. तोच यावर्षी ऑल इंडिया रँक जो आहे तो 300 एवढे विद्यार्थी 710 पेक्षा जास्त होणार आहेत असा आमचा सर्वसाधारण प्राथमिक अंदाज आहे. 700 मार्क पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही गेल्या वर्षी 700 स्कोर करणाऱ्यांची संख्या ही 349 एवढी होती. ती मात्र यावर्षी 850 वरती जाण्याची शक्यता आहे. म्हणजे तब्बल जवळपास 500 एवढे विद्यार्थी 700 पेक्षा जास्त मार्क्स घेणारे विद्यार्थी यावर्षी पाहायला मिळतील आपल्याला. 690 एवढा स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 901 एवढी होती, ती आता 1700 होईल. 680 एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 1741 एवढी होती, ऑल इंडिया रँक होता. तोच रँक आता 2800 एवढा राहील. 670 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचा 2023मध्ये ऑल इंडिया रँक 3036 होता, तो आता 4800 राहील. जवळपास 660 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्याला 4857 एवढा ऑल इंडिया रँक होता, तो यावर्षी 7400 एवढा रँक येताना राहील. त्याचबरोबर 640 एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना 10304 एवढा ऑल इंडिया रँक होता. 640 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ऑल इंडिया रँक जो होता तो 10304 होता, तोच आता यावर्षी 15000 एवढा होणार आहे. 630 मार्क्स पडणाऱ्यांना 14184 तर जवळपास 18500 एवढा रँक यावर्षी 2024मध्ये येईल. म्हणजे तब्बल जवळपास 4.25 ते 4,500 रँक वाढेल असं मला वाटतंय. 625 मार्क्स पडणाऱ्यांची ऑल इंडिया रँक जो होता तो 16340 होता, तो 23500 एवढा राहील. 620 एवढा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना 18746 2023मध्ये होता, तोच 26000 राहील यावर्षी. 610 एवढे मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना 23840च्या रेंजमधला रँक होता, तोच यावर्षी 33000 एवढा राहील. 10000चा रँक 610 वरती फरक पडू शकतो. 600 एवढा मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांची जे काही ऑल इंडिया रँक होता तो 29300 जवळपास 38 एवढे ऑल इंडिया रँक होता, तो रँक 2024मध्ये पाहायला गेलं तर आपल्याला 40000पर्यंत रँक जाऊ शकतो. 590 मार्क्स पडणाऱ्या विद्यार्थ्यांना गेल्या वर्षी
515 एवढा ऑल इंडिया रँक होता. तोच कम्पॅरेटिव्हली यावर्षी 47,000 म्हणजे तब्बल 12,000 एवढ्या मार्क्सने ऑल इंडिया रँक वाढू शकेल किंवा 45,000 किंवा 45-46,000 एवढा रँक यावेळेस राहू शकेल असं सर्वसाधारणपणे वाटते. ऑल इंडिया रँकवरती जर आपण प्रेडिक्शन करायला गेलो तर तुलनेमध्ये जवळपास ऑल इंडिया रँकचा जर स्टडी करायला गेलं तर इकडे गेल्या वर्षी दरम्यान 23,800 म्हणजे 24 किंवा 25,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्याला ऑल इंडियामध्ये कट ऑफ राहिलेला आहे. म्हणजे ऑल इंडियामध्ये EWS ओपन आणि OBC या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळालेलं होतं. दरम्यान 25,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थी. तर यावर्षी तो 25,000चा जो रँक आहे तो दरम्यान 618पर्यंत जाईल असं आम्हाला तरी सध्या वाटतं आहे. एकंदरीत पाठीमागचा जर स्टडी करायला गेलं तर 50,000 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना दरम्यान 558 एवढे मार्क्स होते 2023मध्ये आणि 2022 आणि 2023मध्ये. 2021 आणि 2022मध्ये 562 एवढे मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांचा ऑल इंडिया रँक हा 40,000 एवढा होता. तोच यावर्षी तोच 40,000चा रँक म्हणजे 562 किंवा 563 मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना चा जो रँक आहे तो यावर्षी 600 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याला यावर्षी रँक येणार आहे. म्हणजे तब्बल जवळपास 37 मार्क्स 2021च्या तुलनेमध्ये किंवा 2022च्या तुलनेमध्ये 2023च्या तुलनेमध्ये पाहायला गेलं तर 600 मार्क्सवरती दरम्यान 10,000चा ऑल इंडिया रँकमध्ये फरक पडणार आहे. याचा परिणाम हा आपल्या कटऑफवरती राहणार आहे. आपल्याला जर 10,000 विद्यार्थी 600पेक्षा जास्त स्कोर करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या भारत देशामध्ये जर 10,000 एवढी असेल तर दरम्यान आपण स्टडी करायला गेलं तर तो SML हा आपल्या भारत देशाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये दरम्यान 7 म्हणजे जवळपास 70 एवढा SML हा जास्त राहील. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 700 एवढा SML जास्त राहील. म्हणजे तेवढेच मार्क्स असणारे म्हणजे 600 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्याचा जो SML होता तो 600 मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना ह्या वर्षी SML दरम्यान 600 ते 700 SMLने पुढच्या लाईनला राहणार आहे. म्हणजे एकंदरीत जो काही कट ऑफ असेल तो गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 50 मार्काला एक म्हणलं तर 6 ते 700 म्हणजे 12 ते 14 मार्काने प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ वाढेल असंच एकंदरीत वाटतंय. मार्क्स वर्सेस ऑल इंडिया रँक या संदर्भातला हा व्हिडिओ जो आहे तो आपल्या सर्वांसाठी बनवण्याचा जो प्रयत्न केला आहे याच्या माध्यमातून आपल्याला आपला रँक प्रेडिक्ट पण करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जे काही कट ऑफ असेल तो किती राहू शकतो या संदर्भातला सुद्धा आपल्याला लेखाजोखा याचा अंदाज बांधता येऊ शकणार आहे. म्हणजे महाराष्ट्र राज्यामधील जर पाहायला गेलं तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यामध्ये जवळपास 12 ते 14 एवढे मार्क्स प्रत्येक लेवलला जास्त वाढवले आहेत. म्हणजे महाराष्ट्रातला जो कट ऑफ आहे तो कट ऑफ 12 ते 14 मार्काने कट ऑफ वाढेल. म्हणजे 583 एवढे मार्क्सला गेल्या वर्षी शेवटचं MBBSचं गव्हर्नमेंटचं कॉलेज मिळालं होतं ते 597वर जायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. परंतु 597वर जात असताना यावर्षी जर गव्हर्नमेंटचे कॉलेजेस जेवढे येतील म्हणजे 5 कॉलेजेस असेल तर 5नं कट ऑफ आणखी खाली येईल, 10 आले तर 10नं कट ऑफ खाली येईल, 7 आले तर 7नं कट ऑफ येईल. म्हणजे 597मध्ये नवीन गव्हर्नमेंटचे कॉलेजेस जर समजा 10 आले तर 10नं कट ऑफ आणखी कमी येईल आणि दरम्यान 588 किंवा 90 हा कट ऑफ लास्ट राऊंडचा असेल असं एकंदरीत आज माझं म्हणणं आहे. प्रेडिक्शनच्या बाबतीमध्ये आपण जो अंदाज खूप विचारांती आणि स्टडीअंती घेतलेला आहे तो 595 ते 597 हा या वर्षीचा कट ऑफ राहायला पाहिजे. आणि जर कॉलेजेस तर वाढून आलेले आहेत त्यामुळे मात्र तो कट ऑफ आणखी थोडासा खाली येऊ शकतो. दरम्यान 594, 93, 92, 590च्या वरती कट ऑफ 100% राहील. एवढंच या निमित्तानं सांगून आजचा हा व्हिडिओ आहे मार्क्स वर्सेस ऑल इंडिया रँक. हा जो व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतर मित्रांना शेअर करा.
त्याचबरोबर आपला जो चॅनल आजपर्यंत सबस्क्राईब केलेला असेल तर निश्चित सबस्क्राईब करा. एवढंच या निमित्ताने. जय हिंद, जय महाराष्ट्र.